नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची बातमी प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता पांधन रस्ते थेट सातबारा उतार्यावर दिसणार आहेत. यामुळे वर्षानुवर्षाचे वाद संपणार आहेत. तर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जे पांधन रस्ते सरकारी नकाशावर आहेत ते आता सातबारा उतार्यावर नोंदवले जाणार आहेत. ही मोहीम पुढील 1 ते 3 महिन्यात संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा काय होणार आहे ते बघू. आज अनेक ठिकाणी समस्या अशी आहे की रस्ता नकाशावर आहे पण सातबारावर नाही, म्हणून काही शेतकरी रस्ता देत नाहीत आणि वाद कोर्ट कचेऱ्या सुरू राहतात. तर आता सातबारावर रस्ता दिसला की कोणीही विरोध करू शकणार नाही. रस्ता मोकळा मिळेल. ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी सहज जाईल. तर रस्ता का महत्त्वाचा आहे मित्रांनो ते बघू. शेतकऱ्याला रस्ता हवा कारण पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी, माल बाजारात नेण्यासाठी बारमाही रस्ता नसला तर शेतीच अडते. तर योजनेचे नाव काय आहे मित्रांनो ते बघू. या संपूर्ण मोहिमेला नाव देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना. या योजनेअंतर्गत अतिक्रमण काढले जाईल, रस्ते मजबूत केले जातील, प्रत्यक्ष जागेवर रस्ता आखला जाईल. तर याची प्रक्रिया कशी असेल ते बघू. आधी नकाशावर असलेले रस्ते सातबारावर नोंदवले जातील. नंतर प्रत्यक्ष शेतात पाहणी केली जाईल आणि रस्ता नेमका कुठून जातो ते ठरवले जाईल. शेतकऱ्याच्या सहमतीने रस्ता आखला जाईल. आणि या योजनेसाठी किती वेळ लागेल ते बघू. भूमी अभिलेख विभागाच्या माहितीनुसार 3 महिन्यात ही संपूर्ण मोहीम पूर्ण होणार आहे. तर या निर्णयामुळे जुने वाद संपणार आहेत. शेतीसाठी कायम रस्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.